टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। उद्या गणेश चतुर्थी आहे आणि आज विरारच्या पूर्वेच्या विजयनगरमध्ये एक अपघात झालेला आहे। 4 मजली इमारत पडलेली आहे आणि त्या अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत जे लोकांना मदत करत होते। जाणून घेऊया नेमका सगळा ही घटना कशी घडली। नितीन, कशी ही घटना घडली? ही 11:30 वाजता घडलेली घटना आहे। बरोबर अचानक डायरेक्ट बिल्डिंगचा एक साईडचा स्लॅब आहे तो पूर्ण डायरेक्ट खाली आलेला आहे। त्याच्यामुळे एकदाच हा कोणाला चान्सच नाही भेटला कोणाला बाहेर पडायचा। कमीत कमी 20 ते 25 लोक बिल्डिंगमध्ये होते। एक छोटासा बर्थडेचा फंक्शन वरती होतं 4थ्या माळ्यावरती, त्यासाठी पण लोक जमलेली होती। आणि जी पोलीस टीम आहे ती कमीत कमी पाऊण तासानंतर स्पॉटवरती आलेली आहे। त्याच्या अगोदर हे चामुंडानगरमधले रहिवासी आहेत ज्यांना लगेच माहिती पडलं त्यांनी बऱ्यापैकी लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। 4 ते 5 लोकांना बाहेर काढलं। त्याच्यानंतर रेस्क्यूची टीम आली आणि आता काम चालू आहे। आतापर्यंत किती लोकांना बाहेर काढलेलं आहे? कमीत कमी 7 ते 8 लोकांना बाहेर काढलं आता। अजून किती लोक आतमध्ये अडकल्याची शक्यता? आता इकडचे जे बिल्डिंग मधले होते त्यांची रहिवाशांची माहिती दिली आहे की कमीत कमी 15 ते 20 जण अजून आतमध्ये होते। त्यातले 7 ते 8 बाहेर, कमीत कमी 12 ते 15 जण आतमध्ये असावे अशी माहिती आहे। 15 ते 20 लोक अजून आतमध्ये असू शकतात अशी माहिती प्राथमिक आपल्याकडे मिळते। अजूनपर्यंत पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून आपल्याला कोणती माहिती मिळालेली नाहीये, परंतु मिळालेल्या माहितीनुसार 20 ते 25 लोक अजूनही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली असू शकतात। ही जी इमारत होती ही C1 मध्ये होती, तरी देखील वसई विरार शहर महानगरपालिकेने जर वेळीच कारवाई केली असती तर आज इतका मोठा अपघात झाला नसता। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार। उदय